नमस्कार मित्रांनो आज वार रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 मित्रांनो आज बांगलादेशमध्ये किती गाडी निर्यात झाला आणि त्याला बाजारभाव किती मिळाला हेही पाहूयात। मित्रांनो जे महत्त्वाचे बॉर्डर आहेत जे मेहंदीपूर किंवा घोडडंगा किंवा हेली हे जे बॉर्डर आहेत येथून किती कांदा गाडी आज निर्यात झाला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। आणि मित्रांनो आज रविवार असल्यामुळे भरपूर साऱ्या बाजार समित्या बंद आहेत, पण मित्रांनो उत्तराखंड जे बाहेर राज्यातील बाजारपेठ आहे इथे आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे हेही पाहूयात। मित्रांनो उत्तराखंडच्या जो बाजारपेठ आहे इथं आपला नाशिकचा कांदा जातो, महाराष्ट्रातून सोलापूरचा कांदा जातो आणि पुण्याचा सुद्धा कांदा हा उत्तराखंडमध्ये जातो। मित्रांनो पाहूयात उत्तराखंडमध्ये आज बाजारभाव किती मिळाला महाराष्ट्रातील कांद्याला आणि तेथील जे स्थानिक कांदा आहे त्यालाही काय बाजारभाव मिळाला हेही पाहूयात। मित्रांनो चला पाहूयात। इंदोरचा जो कांदा आहे त्याला एक नंबर क्वालिटीचा कांदा जो असतो त्याला 2000 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि ॲव्हरेज कांद्याला 1700 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि मीडियम कांद्याला 1400 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय। मित्रांनो नाशिकचा जो एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे मोठा आहे अशा कांद्याला 2100 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि नाशिकचा जो ॲव्हरेज कांदा आहे त्याला 1800 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि मित्रांनो नाशिकचा जो मीडियम कांदा आहे त्याला 1500 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि नाशिकचा जो चोपडा कांदा आहे चोपडा म्हणतात सुपर त्याला 1300 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि पुणे नगरचा जो सुपर कांदा आहे मोठा आहे क्वालिटी आहे अशा कांद्याला 2100 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि जो पुण्याचा ॲव्हरेज कांदा आहे त्यालासुद्धा बाजारभाव हा 1900 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि मीडियम कांद्याला 1600 रुपये एवढा कांद्याला बाजारभाव मिळतोय। मित्रांनो आता पाहूयात शहाजापूर सुपर प्याज। मित्रांनो शहाजापूरच्या कांद्याला 1800 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि शहाजापूरचा जो ॲव्हरेज कांदा आहे त्याला 1600 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि मीडियम कांद्याला 1400 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय। मित्रांनो आता पाहूयात सोलापूर येथील महाराष्ट्राचा कांदा हा उत्तराखंडमध्ये काय रेट जातोय। मित्रांनो एक नंबर क्वालिटीचा जो मोठा कांदा आहे अशा कांद्याला 2100 रुपये एवढा उत्तराखंडमध्ये बाजारभाव मिळतोय आणि मित्रांनो सोलापूरचा जो ॲव्हरेज कांदा आहे त्याला 1900 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि मीडियम कांद्याला 1600 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय आणि राजस्थानचा जो एक नंबर क्वालिटीचा कांदा आहे मोठा आहे त्या कांद्याला मित्रांनो 1600 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय। मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याला जास्त मार्केट आहे, पण मित्रांनो जे राजस्थानचा शहाजापूरचा आहे अशा कांद्याला मार्केट हे कमीच आहे। मित्रांनो पाहूयात आता जो घोडडंगा बॉर्डर इथून किती कांदा निर्यात झाला आणि मेहंदीपूर येथून बॉर्डरमधून बांगलादेशमध्ये किती गाड्या निर्यात झाला तेही पाहूयात। शेतकरी मित्रांनो काल घोडडंगा बॉर्डर येथून तब्बल 20 गाड्या ही निर्यात झालेल्या आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो 23 ऑगस्ट रोजी तब्बल ऑनियन जे आहे ते 20 गाड्या निर्यात झालेल्या आहे घोडडंगा बॉर्डर येथून आणि मित्रांनो जे बाकीचा जो दिसतोय निर्यात ते सुद्धा सुरू आहे, ते म्हणजे अद्रक टोमॅटो ब्लॅक स्टोन हे जे आहे ते सध्या निर्यात सुरू आहे। मित्रांनो पाहूयात आता मेहंदीपूर या बॉर्डर येथून आणि घोडडंगा बॉर्डर येथून आज सकाळपर्यंत किती गाड्या निर्यात झाल्या। मित्रांनो आता 8 वाजेपर्यंत जर पाहिलं तर टोटल 29 गाडी ही निर्यात झालेली आहे। मित्रांनो निर्यात ही सुरू असल्यामुळे बाजारभावामध्ये जर परिस्थिती पाहिली तर ठीक आहे असं म्हटले तरी चालेल। मित्रांनो मेहंदीपूर बॉर्डर आणि घोडडंगा बॉर्डर आणि हिली बॉर्डर येथून टोटल मिळून 29 गाडी निर्यात झाली, म्हणजे मित्रांनो घोडडंगा बॉर्डर येथून 20 गाड्या आणि जे मेहंदीपूर बॉर्डर आहे येथून 8 गाडी आणि जे हिली बॉर्डर आहे येथून 1 गाडी ही निर्यात झालेली आहे। मित्रांनो म्हणजे आपल्याला सांगायचा एकच उद्देश आहे तो म्हणजे निर्यात ही सुरू आहे, तरीही शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून आवक ही वाढवली आहे। पण मित्रांनो याला बाजारभाव जर पाहिला तर मित्रांनो जो मोठा कांदा आहे ज्याची क्वालिटी एक नंबर आहे अशा कांद्याला 43 रुपयेपासून 46 रुपयेपर्यंत भारतीय रुपयानुसार एवढा बाजारभाव मिळतोय आणि मित्रांनो जो गोल्टा आहे अशा कांद्याला 41 ते 44 रुपये एवढा गोल्टा कांद्याला भाव मिळतोय। म्हणजे मित्रांनो निर्यात ही सुरू आहे आणि त्याला बाजारभावही ठीक मिळतो असं म्हटलं तरी चालेल, कारण मित्रांनो मागील आठवड्यात जर पाहिलं सुरुवातीला 48 रुपये ते 49 रुपये एवढा बाजारभाव मिळत होता, पण कमी होत 46 रुपयेवरती आलेला आहे। पण मित्रांनो मागणी आहे पण निर्यात जी आहे ते सुरू आहे, त्यामुळे आणखीन पुढील काळात निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे। मित्रांनो कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका। मित्रांनो मागील 2 ते 3 दिवसापासून सर्वच बाजारपेठेमध्ये आवक वाढलेली आहे, महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरल्या राज्यातसुद्धा बेंगलोर चेन्नई येथेसुद्धा आवक ही शेतकऱ्यांनी वाढवली आहे। पण मित्रांनो हे अफवा उठवल्यामुळे शेतकऱ्यांनी घबराट होऊन आवक ही वाढवली आहे। पण मित्रांनो निर्यात ही सुरू आहे, पुढील काळात निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे। भेटूयात।